मुंबई हायकोर्टानं दिलेल्या स्फोटाच्या निकालाविरोधात सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सर्व 12 आरोपींची करण्यात आली आहे निर्दोष सुटका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता, तर एकनाथ शिंदे देखील आज दिल्लीमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण समारंभाला राहणार उपस्थित। सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांसोबत साधणार संवाद। 2 समुदायांमध्ये संवाद वाढवण्यासाठी बैठकीचं आयोजन। वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता। कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता। अनिल पाटील किंवा मकरंद पाटलांकडे जाऊ शकतं कोकाटेंचं कृषी खातं। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार। कर्जमाफीच्या मागणीसाठी आज राज्यभर चक्का जाम आंदोलन। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 8 दिवसात अटक करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सांगलीत जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। 1,40,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत असल्यानं जीवन संपवल्याचा आरोप। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण पूर्णपणे भरलं। तानसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंतप्रधान मोदी ब्रिटनमध्ये दाखल। आज पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशी करणार चर्चा, तर किंग चार्ल्स यांची देखील घेणार भेट। आणि इटलीतील हायवेवर लहान विमान दुर्घटनाग्रस्त, 2 जणांचा मृत्यू। हायवेवरून जाणाऱ्या अनेक वाहनांनाही लागली आग।